प्रवचन काशी महास्वामीजीने अतिशय सुंदर केलंय. वीर गोत्राचं वेगळं आहे, नंदी गोत्राचं वेगळं आहे, स्कंद सगळ्या गोत्राचे प्रवचन वेगळे वेगळे आहेत. महास्वामीजीने प्रत्येक सूत्राचा आज त्याचा अर्थ करून प्रवचन अतिशय सुंदर असं प्रवचन त्याचं केलेलं आहे. आज त्याचं प्रकाशन वेळापूरला यापूर्वी झालेलं आहे. पण महास्वामीजीची अशी आज्ञा आणि त्यांची मनातून इच्छा होती की सहस्र जंगम भोजन जे आहे ते आमची मंडळी सौभाग्यवती गीता गहिनीनाथ महाराज यांच्यामुळे सहस्र जंगम भोजन 2दा वर्षाला घडलं. तिसरंही जंगम तिच्याच पुण्याईनं घडत आहे. तर आपण त्यांनी एक ग्रंथ काढला. बघा, आम्ही महास्वामीजीच्या चरणाच्या समोर खूप छोटे आहोत. त्यांनी 3 नावं काढली आणि त्याने विचारलं की याच्यातलं नाव कोणचं आहे. त्यांचं सगळं ठरलेलं असतं, पण समोरच्या माणसाला आदर कसा करावा, समोरच्या माणसाला प्रेम कसं द्यावं, समोरच्या माणसाचं कौतुक कसं करावं, समोरच्या माणसाशी व्यवहार कसा करावा, हे जर शिकायचं असलं तर महास्वामीजीच्या जवळ आपण राहून शिकायला पाहिजे. लक्षात घ्या. माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी विचारलं की मार्ग पुस्तक ग्रंथाला नाव काय द्यायचं. आता आम्ही काही बोललो नाही त्यांच्यासमोर, बोलू शकत नाही आपण. असं आहे, सूर्याच्या समोर काजवा किती जरी चमकला तरी काजवा काजवाच असतो आणि सूर्य सूर्यच असतो, इतकं लक्षात घ्या. आणि शेवटी त्यांनी मार्ग हा मुक्तीचा पहिला ग्रंथ त्यांचा जो झाला तो जन्म हा अखेरचा झाला आणि दुसरा ग्रंथ हा जो झाला तो मार्ग हा मुक्तीचा झाला. त्यामुळे आज त्या ग्रंथाचं समर्पण आज करणार आहेत. खरं तर आज आमचं भाग्य आहे की आज आदरणीय ज्याने माझा परिचय ज्यांनी ज्याचा वेणू गेला गगनावरी असे आमचे शिवदेव पसारकर हे त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीवर लिहिलेल्या ग्रंथापासून त्यांचा माझा अतिशय घनिष्ठ संबंध होता. पण महास्वामीजीला प्रत्येकातून एक हिरा उचलायची सवय आहे. त्यांनी बरोबर पसारकरजींना उचललं आणि पसारकरजीकडून अनेक ग्रंथाचं त्याने आज लिखाण करून घेतलं. आणि आज आमची इच्छा अशी होती की आज नियतीला पसारकरांच्या आयुष्याची मर्यादा लिहिलेली होती. आज पसारकर साहेब तर नाही आहेत, त्यांच्या धर्मपत्नीला म्हणजे श्रीमती उषाताईंना आज इथं बोलवावं अशी आमची मनापासूनची इच्छा होती. आम्ही महास्वामीजीला विनंती केली की बाबा त्यांनी खूप काम केलेलं आहे, आम्ही त्यांना बोलवलं पाहिजे काय. महास्वामीजीला एवढा आनंद झाला, त्यांनी सांगितलं की त्यांना बोलवलं पाहिजे. त्यामुळे आज त्याही इथं आला, त्यांचंही स्वागत करतो. खके गुरुजी आज आवर्जून एक मोठा विद्वान संप्रदायातला आज ते सुद्धा आवर्जून इथं आले. त्या खके गुरुजींचं मी स्वागत करतो. खरं तर आमच्या समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज संस्थान औसा परंपरेचे गुरु शिष्य आमचे काशीनाथराव सरजे आज अतिशय निष्ठावंत माणूस, त्यांचे चिरंजीव आज त्यांनी हा जो मार्ग मुक्तीचा हे जे ग्रंथ लिहिलेला आहे आज त्याचं संपूर्ण लिखाण आज सर्जेनी केलेलं आहे. आज त्यांनाही आवर्जून इथं बोलवलेलं आहे. ते सर्जे सुद्धा आज इथं आवर्जून आलेले आहेत, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आज खरं तर या तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब आज इथे येणार होते. काही त्यांची व्यक्तिगत अडचणीमुळे त्यांना मीटिंग लागली, तेही गेले आणि ते मला सांगून गेले, विचारून गेले. ते म्हणजे उद्या सकाळी मी येतो. त्यानंतर या तालुक्याचे माजी आमदार व जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बसवराजजी पाटील साहेब ते काल दुपारी मला बोलले आणि 100% येतो म्हणून सांगितले. पण त्यांना मुंबईवरून ताबडतोब बोलवून आल्यामुळे काल रात्री सुद्धा ते गेले. पण त्यांचा व्यवहार इतका छान आहे की त्यांनी त्यांचे चिरंजीव आणि आमच्या औषधाचे लोकप्रिय जावई, तुम्ही धोंडा खायला आलात का कार्यक्रमाला आलात? आज ते औषधाचे जावई आदरणीय शरणजी आज ते सुद्धा इथं आवर्जून आलेले आहेत. खरं तर औषध संस्थानाच्या कुठल्याही कार्यक्रमाला, मग ते नाथषष्ठी असो की पंढरपूरची वारी असो की कधीही न चुकलेले आमच्या घराण्यावर नितांत प्रेम करणारे
आदरणीय व्यंकटरावजी गायकवाड साहेब आज ते सुद्धा आज या कार्यक्रमाला आवर्जून आज इथं उपस्थित राहिले. त्यामुळे आज हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे. आज कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या आज 24 महिला भजनी मंडळाने आज सहभाग घेतला. मी त्या सगळ्या महिला भजनी मंडळाचे मनापासून स्वागत करतो आणि औषध संस्थानाचा अनेक मंगल शुभ आशीर्वाद देतो. त्यानंतर अनेक वारकऱ्याच्या दिंड्या 19 गावच्या दिंड्या आज आवर्जून आज इथं उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आमचे लक्ष्मणरावजी मोरे असते, त्यांनी खूप मनापासून आज आमचं या गोष्टीचं कौतुक केलं आणि आमचे गोरखेजी किशोर गोरखे त्यांनी या कार्यक्रमाला खूप मन मोठं करून सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. सगळ्या लोकांना एक विनंती करतो की आपण कार्यक्रम झाल्यानंतर नक्की प्रसाद घेऊन जावा आणि तुमचा प्रसाद होईपर्यंत महास्वामीजी सुद्धा थोडं पाणी पितील. आपल्याला रस्त्यात तहान लागली तर तुम्ही आम्ही 10 पाणी पितो, पण महास्वामीजी एकदा पाणी पिऊन बसले की परत काही पाणी पित नाही. तुमचं जेवण होईपर्यंत महास्वामीजी सुद्धा पाणी पिते आणि मग पुन्हा महास्वामीजी तुम्हाला दर्शन द्यायला बसतील. एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता पसारकरजीच्या नंतर आमचे शहाबादे खूप सुंदर ते लिखाण करतायत. आपणही वर व्यासपीठावर यावं आणि त्याच्यानंतर आमचे लिंबण महाराज आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमचे शरण भाऊजी आज ते खास देशमुख इथं आलेले आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढे सूत्रसंचलन देतो.